मनसे विदर्भात विधानसभा मैदानात संदीप देशपांडे बहुतांश जागांवर लढणार उमेदवार। आगामी विधानसभा निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोठ्या ताकदीने लढवणार आहे। विदर्भातील बहुतांश जागांवर उमेदवार असतील त्या अनुषंगाने राज ठाकरे हे येत्या आठवड्यात विदर्भाच्या दौऱ्यावर असल्याची माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी रविवारी येथे दिली। संदीप देशपांडे हे अमरावती दौऱ्यावर असताना आयोजित मेळाव्यात उपस्थित राहण्यासाठी आले असता ते प्रसार माध्यमांशी बोलत होते। राज ठाकरे यांचे अमरावतीवर विशेष प्रेम आहे, तर अमरावती विधानसभा निवडणूक पूर्ण ताकदीने लढवू अशी माहिती त्यांनी दिली। राज ठाकरे पुढच्या आठवड्यात विदर्भ दौऱ्यावर येतील अशी माहिती देशपांडे यांनी दिली। त्यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करीत त्यांची खिल्ली उडवली। संजय राऊत काहीतरी दररोज बोलत असतात, कोणी कोणाला गुरु मानावे यापेक्षा तो गुरु तुम्हाला शिष्य मानतो ते महत्त्वाचे आहे। आताच्या संजय राऊत यांचे गुरुत्व बाळासाहेब ठाकरे यांनी स्वीकारले असते असे मला वाटत नाही। बाळासाहेबांनी राऊतांना शिष्य म्हणून तरी ठेवले नसते, शेवटी गुरुला तरी चॉईस असतात, कोणाला शिष्य करायचे ते, असा टोला संदीप देशपांडे यांनी राऊत यांना लगावला। बघा, अमरावतीचं एक वैशिष्ट्य असं आहे की सन्माननीय राजसाहेब ज्या वेळेला भारतीय विद्यार्थी सेनेचे पहिल्यांदा अध्यक्ष झाले आणि त्यावेळेला पहिली विद्यापीठ निवडणुका जे जिंकल्या राजसाहेबांनी त्या अमरावती विद्यापीठाच्या, त्यामुळे राजसाहेबांचं अमरावतीवर विशेष प्रेम आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्याची विधानसभेची तयारी काय असेल याचा एक आढावा आज आम्ही घेणार आहोत आणि पूर्ण ताकदीने अमरावती विधानसभा आम्ही लढवणार आहोत असा आमचा निर्णय झालेला आहे। आत्ता तर मी तुम्हाला सगळ्या जागा नाही सांगू शकत, पण काही जागा आम्ही निवडलेल्या आहेत ज्या आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढणार आहोत आणि मला निश्चितपणे खात्री आहे सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशाने अमरावती विधानसभा आम्ही निश्चितपणे ताकदीने लढू। ते येणाऱ्या काही दिवसात एक चित्र स्पष्ट होईल आपल्याला। सन्माननीय राजसाहेब याच्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेतील। लोकसभेमध्ये महायुतीला सन्माननीय राजसाहेबांनी बिनचत पाठिंबा दिला होता। आता यावेळेला विधानसभा लढवताना आम्ही महायुतीत बरोबर असू नसू, मला वाटतं येणाऱ्या काही दिवसात या संदर्भातला जो महाराष्ट्राच्या हिताचा जो योग्य निर्णय असेल तो सन्माननीय राजसाहेब घेतील। मला वाटतं तो त्यांच्या आपापसातला विषय आहे, आम्ही त्याच्यावर काही भाष्य करायची गरज नाही। आम्ही आमच्या पक्षाची तयारी विधानसभेच्या दृष्टीने करतोय आणि ती जोरदारपणे करतोय। बऱ्याच ठिकाणचे रिपोर्ट्स घ्यायला सन्माननीय राजसाहेबांनी आम्हाला सगळ्यांना पाठवलेलं, त्याप्रमाणे रिपोर्ट झालेले आहेत। येणाऱ्या उद्या परवा सोमवार मंगळवारी सन्माननीय राजसाहेबांकडे आम्ही ते रिपोर्ट सबमिट करू। त्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्या जागा किती जागा लढवणार आहेत याचा निर्णय राजसाहेब घेतील आणि त्याप्रमाणे आम्ही ऑलरेडी तयारीला लागलेलो आहोत। लोकांच्या भेटीगाठी चालू आहेत, बूथ वाईज नियोजन चालू आहे आमचं आणि एकदम मायक्रो लेवलला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम चालू आहे। संजय राऊत रोज काहीतरी बोलत असतात, मला असं वाटतं कुणी कोणाला गुरु मानावं याच्यापेक्षा तो गुरु तुम्हाला शिष्य मानतो की नाही महत्वाचं आहे। आत्ताच्या संजय राऊतांना बघितलं तर मला वाटत नाही बाळासाहेबांनी त्यांचं गुरुत्व स्वीकारलं असतं किंवा त्यांना शिष्य म्हणून पण ठेवलं असतं। शेवट गुरुला पण काही चॉईस आहे की नाही, कोणालाही शिष्य करायचा।